नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चालला आहे 28वा नाटाचे अभंग. नाटाचे अभंग नावाचं एक स्वतंत्र प्रकरण तुकारामांच्या अभंगगाथेत आहे. यात एकूण 64 अभंग आहेत. भगवद्गीतेतील 18व्या अध्यायात ज्याप्रमाणे संपूर्ण गीता तत्वांचं दर्शन होतं, त्याचप्रमाणे सुमारे 4,500 अभंगांच्या तुकोबांच्या समग्र गाथेतल्या भावविश्वाची झलक त्यांच्या या नाटाच्या अभंगात दिसून येते. नाट म्हणजे प्रतिकूलता, नष्टचर्य होय. एखादी गोष्ट घडत नसली तर तिला नाट लागले असं आपण म्हणतो ना, त्याचप्रमाणे विठ्ठल परमात्माचं दर्शन का घडत नाही, या दर्शनाला कशाची नाट लागली, या विचारांनी अत्यंत बेचैन झालेल्या अंतःकरणाने हे अभंग लिहिलेले आहेत. म्हणजेच जीवाला लागलेली शिवाची ओढच आहे, हाच या अभंगाचा गाभा आहे. असं असलं तरी त्यात विविध विषयांचे बारीक पदरही आहेत. या अभंगाच्या प्रारंभास तुकोबांनी विठ्ठल नामाचा गजर केलेला आहे. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावी येला चाळा, विश्व विठ्ठल. 4064वा हा अभंग आहे. विठ्ठल हा आमच्या जीवाचा जिव्हाळा आहे. विठ्ठल कृपा करण्याविषयी कोवळा आणि हळुवार आहे. विठ्ठल प्रेमाचा पुतळा आहे. हा विठ्ठलच विश्वाचं चलनवलन करतो आहे. वरील अभंगाला अनुप्रासामुळेच आलेला सुरेख ठेका आहे. तसंच हरिनाम संकीर्तनाने आलेली गहिरी तल्लीनताही त्यातून प्रतीत होते. अशा हरिभजनाने कोणता प्रसाद मिळतो, त्याचं विवरण तुकोबा करतायत. आता या जीवाची यासाठी न सोडी पडिली या गाठी. आता या जीवाची यासाठी न सोडी पडली या गाठी. तुका म्हणे सिणलो जगजेठी, न लावी देवी दुजाची. 4065वा हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की आत्ता मला जे तुमच्या भक्तीचं धन प्राप्त झालेलं आहे ते मी जीव गेला तरी सोडणार नाही आहे. हे जगतस्वामी, आत्तापर्यंत खूप शीडभाग करून जे मला लाभलं आहे त्याला दुसऱ्या कोणाचीही दृष्ट लागू देऊ नका. ऐक्यभाव भोगणाऱ्या माझ्या मनात दुजेपणा येऊ देऊ नका, अशी प्रस्तावना करून तुकाराम नाट लागलेल्या जीवाची कहाणी सांगण्यास सुरुवात करतात. म्हणजेच हरिमिलन रूपी मुक्कामाला पोचल्यावर आपली इथपर्यंतची वाटचाल कशी कशी झाली याचं पुढील अभंगातून कथनही करतात. पारमार्थिक वाटचालीचा पहिला टप्पा अनुतापाचा आहे. संसार मोहात फसलेल्यांना आपण फसले आहोत हीच मुळात जाणीव नसते. आत्मविस्मरणाची खंत नसते. ही खंत खऱ्या भक्ताला लागते. ऐहिक भोगांच्या मागे लागून मी तर खरं स्वहित साधलेलंच नाही आहे, या विचाराने कासावीस होऊन तुकोबा म्हणतात, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. आपण या घात कर, शत्रू झाला मी दावेदार. तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. 4066वा हा अभंग आहे. मी दुसऱ्यांवर उपकार केलेले नाही आहे. कोणी दुःखी कष्टी होत असताना पाहून मला त्यांची दया पण आली नाही. करू नये असा व्यवहार करून मी फक्त कुटुंबाचा भार वाहत राहिलो. अशा रीतीने मी स्वतःचा घात केला आहे. स्वतःचा दावेदार शत्रू बनलो आहे. पण देवा, तू तर कृपासागर आहेस, यातून मला तू पार उतरव. स्वार्थ अहंकाराने मीच माझं नुकसान करून घेतलं आहे, पण यातून सोडवणारा माझा श्रीहरी आहे, हे मात्र आत्ता माझ्या लक्षात आलं. तेव्हा त्या श्रीहरीपाशी संपूर्ण शरणागती पत्करलीच पाहिजे, या जाणीवेने ते विठ्ठलाचा धावा करू लागतात. ते म्हणतात, करसील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. आपुले करुणेसी साई, करीवू आई मजवरी. 4070वा हा अभंग आहे. हे विठाई, तू मनात आणलंस तर काय करू शकणार नाहीस. मोहरीचा डोंगर करावासा वाटला किंवा पर्वताची मोहरी करावीशी वाटली तरी तू ते सहज करू शकेल. तेव्हा कितीही अन्यायी असलो तरी तू माझा उद्धार करशील, हे मात्र निश्चित. यानंतर तुकाराम हरिभक्तीचा दृढ निश्चय करतायत. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगज्जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जो या असुरांचा काळ, भक्तजन प्रतिपाळ. खेळे हा लाघव सकळ,
तयाच्या भाळ पायावरी. ज्याने हा अनमोल जीव आपल्याला दान केलेला आहे त्याचं मी चिंतन करीन. जो नारायण जगाचं जीवन आहे त्याचंच गुण मी गाईन. जो असुरांचा काळ आहे आणि भक्तजनांचं पालन करणारा आहे त्याचं मी सर्व काळ ध्यान करीन. तो मोठ्या कौशल्याने सर्व जगतखेळ करीत आहे, त्याच्या पायांवर माझं सदैव मस्तक मी ठेवीन. असं मनात पक्क ठरवून तुकाराम आपली पारमार्थिक वाटचाल पुढे नेतात. या वाटचालीत संत समागमाने निश्चितच गती येईल हे ध्यानात येऊन तुकोबा संतांनाही शरण जातात. माझी बुद्धी स्थिर होईल का? ज्या योगाने मला देवाच्या पायाला मिठी घालता येईल असं पुण्य माझ्या पदरी आहे का? हे संतांनी आपल्याला सांगावं, योग्य मार्ग दाखवावा असंच ते संतांना विनवतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. 4072 हा अभंग आहे. म्हणजे माझा उद्धार होईल का? माझ्यावर नारायण कृपा करील का? संत सज्जन हो, याबद्दल सांगून माझ्या चित्ताचं समाधान करा. सत्संग मिळावा म्हणून तुकोबा देवालाही याचना करतायत, कारण संत संगानेच परमेश्वराचा विसर पडत नाही. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाच भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. 4073 हा अभंग आहे. देवा, मला संत संगती घडून त्यांची माझ्याकडून चरणसेवा व्हावी. संत संगतीमुळे मला तुझा विसर पडणार नाही. माझ्या जीवाचा हा भाव जाणून देवा, माझं मनोरथ पूर्ण करा. असं हे नाटाच्या अभंगाचे सुंदर पैलू आहेत. या नाटाच्या अभंगाचे अजूनही काही सुंदर पदर आपण उलगडून पाहूया. पण उद्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.